नमस्कार, नीताज किचन रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चवळीची आमटी बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजची ही व्हिडिओ। चवळीची आमटी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक मोठी वाटी रात्रभर भिजत घातलेली चवळी, एक बारीक चिरलेला कांदा, एक बारीक चिरलेला टोमॅटो, एक चमचा गरम मसाला, एक चमचा लाल तिखट, एक लहान चमचा हळद, एक लहान चमचा जिरे, एक वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तेल आणि कढीपत्ता। याशिवाय आपल्याला लागणार आहे एक वाटी ओलं खोबरं, एक वाटी सुकं खोबरं, एक उभा चिरलेला कांदा, अर्धा इंच आलं आणि लसूण पाकळ्या। सर्वात आधी आपण वाटण्यासाठी कांदा भाजून घेणार आहोत। थोडं तेल, लसूण पाकळ्या, ठेचलेलं आलं, किसलेलं खोबरं घालू। आपण पाहू शकतो आपलं कांदा खोबरं व्यवस्थित भाजलं गेलं आहे। थंड झाल्यावर आपण हे मिक्सरच्या भांड्यात बारीक वाटून घेणार आहोत। आता आपण थोडी उकळलेली चवळी घेऊन मिक्सरच्या भांड्यात वाटून घेणार आहोत। आपण कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत। जिरे, कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, थोडं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि वाटण। कढईवर थोड्या वेळासाठी झाकण ठेवू। वाटलेली चवळी घालू। आणि शिजवलेली चवळी घालू। चवीनुसार मीठ। आपण पाहू शकतो छानपैकी उकळी आली आहे आपल्या आमटीला आणि आपली चवळीची आमटी रेडी आहे। तुम्ही पण ही रेसिपी नक्की घरी करून पहा आणि कशी झाली आहे ते आम्हालाही कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।